नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 11 मधील श्लोक 6 ते 11 पाहणार आहोत. श्लोक 6 पाहूया. पश्चादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत. पश्य म्हणजे पहा, आदित्यान म्हणजे आदितीच्या 12 पुत्रांना, रुद्रान म्हणजे 11 रुद्रांना, अदृष्ट म्हणजे तू न पाहिलेल्या. हे भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी तू पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना तू पहा. आता अर्जुन श्रीकृष्णाचा निकटवर्ती मित्र आहे आणि अत्यंत विद्वान असला तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते. या श्लोकामध्ये म्हटले आहे की मनुष्याने या सर्व अभिव्यक्ती आणि रूपांना कधीही पाहिलेले नाही किंवा ऐकलेलेही नाही. आता श्रीकृष्ण या सर्व अद्भुत रूपांना प्रकट करीत आहे. आता श्लोक 7 पाहूया. इहेकस्थं जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिष्यसि. कृत्सन म्हणजे संपूर्ण, पश्य म्हणजे पहा, अचरम म्हणजे अचर, द्रष्टुम म्हणजे पाहण्यास. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते सर्व हे विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. आता एकाच ठिकाणी बसून कोणालाही संपूर्ण जग पाहणे शक्य आहे का? तर नाही. अत्यंत प्रगत झालेल्या वैज्ञानिकही विश्वाच्या इतर भागात काय चालले आहे हे पाहू शकत नाहीत. परंतु अर्जुनासारखा भक्त विश्वामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व यच्चयावत गोष्टी पाहू शकतो. भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी अर्जुनाला जे काही पाहायचे आहे ते सर्व पाहण्यास श्रीकृष्ण त्याला शक्ती प्रदान करत आहेत. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुन सर्व काही पाहू शकत होता. आता श्लोक 8 पाहूया. न तुमा शक्यसे द्रष्टुम नेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. शक्यसे म्हणजे शक्य आहेस, एव म्हणजे खचितच, स्वचक्षुषा म्हणजे तुझ्या स्वतःच्या नेत्रांनी, ददामी म्हणजे मी देतो. हे अर्जुना, तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मरण पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या म्हणजे विविध रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करत नाही. श्रीकृष्णाचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी बदलण्यास ते सांगत आहेत. श्रीकृष्णाच्या विश्वरूपाला अधिक महत्त्व नाहीये, तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने विराट रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी भगवंत त्याला प्रदान करतात.
ते श्रीकृष्णाच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात. त्यांना त्यांचे सवंगडी, सखा, माता पिता यांना श्रीकृष्णाने आपले ऐश्वर्य प्रगट करावे अशी मुळीच इच्छा नसते. त्याला गोप बालकांना श्रीकृष्ण हे भगवान असल्याचे माहीत नव्हते. ते श्रीकृष्णांना आपला जीवलग आणि सखा मानतात. परंतु श्रीकृष्णाच्या वचनांना सिद्ध करण्याकरता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. ज्यांना खरोखर श्रीकृष्णांना जाणायचे आहे, ज्यांना श्रीकृष्णाच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याची इच्छा आहे, त्यांनी जाणले पाहिजे. त्यांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रकट केले नाही, तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले आहे. म्हणजे सिद्धांत रूपाने नाही, वास्तविकपणे केलेले आहे. आता श्लोक 9 पाहूया. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरं. दर्शयाम आस म्हणजे दाखविले, परमम म्हणजे परम किंवा दिव्य, रूपम ऐश्वर्यम म्हणजे विश्वरूप. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. आता धृतराष्ट्राला पण जाणून घ्यायची इच्छा आहेच की काय काय चालले आहे ते पाहण्याची. म्हणून त्याने संजयाला विचारले आणि त्याचे वर्णन संजयाने करून राजाला भगवंताच्या विश्वरूपाची माहिती दिली. संजयाने वर्णन करून राजाला या भगवंताच्या सगळ्या विश्वरूप कसे कसे आहे ते सांगितलेले आहे. आता श्लोक 10 आणि 11 पाहूया. अनेक वक्रनयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देव मनंतं विश्वतोमुखम. वक्र म्हणजे मुखे, अद्भुत म्हणजे अद्भुत, दर्शनम म्हणजे दृश्ये, आभरणम म्हणजे अलंकार, उद्यत म्हणजे सज्ज, धरम म्हणजे धारण केलेली, अनुलेपनम म्हणजे माखलेली, विश्वतामुखम म्हणजे सर्वव्यापी. अर्जुनाने या विश्वरूपाला असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आता पहा, या श्लोकामध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दाद्वारे दर्शवण्यात आले की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत कर, चरण, मुखे आणि इतर रूपे होती. त्यांची ही रूपे साऱ्या विश्वभर पसरलेली होती. परंतु भगवंताच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली. विश्वात सगळं पसरलेलं सुद्धा अर्जुनाला एका जागेवर बसून दिसलं. आता श्रीकृष्णाच्या या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव होता. हे विराट विश्वरूप दाखवणारा भाग मंडळीत तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.